तर त्याचाही क्रम लावण्यात आलेला आहे। बघा त्यातल्या 3 जोड्या आपण निवडू, एक उत्तम श्रोता उत्तम वक्ता, मध्यम वक्ता मध्यम श्रोता आणि कनिष्ठ श्रोता कनिष्ठ वक्ता। एक जोडी सूत आणि शौनकादिक यांची आहे, जे नैमिषारण्यामध्ये कथा चाललेली आहे। दुसरी जोडी मुजफ्फरनगरच्या बाजूला एक गाव आहे। तर ऐकणाऱ्यांना मी प्रश्न विचारतो, शुकदेवजी महाराजांनी परीक्षितला भागवत सांगितलं त्या ठिकाणाचं नाव काय? जेवढे आहेत तेवढ्यांनाच विचारतोय। केवढी शोकांतिका आहे। अरे त्या गावाला लोक जाऊन भागवत करतात, तिथे 7-7 दिवस राहतात। तुम्हाला पण न्यायचंय तिथे। मी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करतोय, कोणी येत नाही माझ्या बरोबर। काय नाव? परीक्षिती महाराजांना जिथे तक्षक नावाचा सर्प चावला, परीक्षितींना शुकदेवांनी आकाशगंगेतून येऊन 99 वर्ष आकाशात राहिलेले शुकदेवजी महाराज पुन्हा खाली आले आणि भागवत सांगतायत। ते ठिकाण पवित्र अशा गंगा नदीच्या काठी वटवृक्षाच्या खाली, त्याचं नाव आहे शुकताल। काही ताल नाही। कोणचा ताल? परमार्थाचा सगळा बेताल होत चालला। शुक्रताल त्याला म्हणतात, शुकताल। मग शुकतालामध्ये जे भागवत सांगितलं जात आहे ते कोण सांगतंय? शुकदेवजी महाराजांना। ऐकतं कोण आहे? परीक्षिती। नैमिषारण्यामध्ये जे भागवत सांगितलं जात आहे तिथे शौनकादिक ऐकणारे आहेत आणि कथा सांगणारे आहेत सूत महाराज, बरं का? आणि तिसरी जोडी आहे सज्जनांनो, व्यासजी महाराज नारदांना भागवत सांगतायत। मग ते कुठे? रायपूरच्या बजरंग टेकडीवर, हरिद्वार क्षेत्री। सज्जनांनो, मग या 3 जोड्यांमध्ये उत्तम जोडी कुठली असेल? तर म्हटले व्यासजी आणि नारद ही उत्तम जोडी नाही आहे। नारदाला थोडासा वेळ मिळाला की नारद थांबतात। शुकदेवजींना पण जगाची चिंता पडलेली आहे। थोडासा वेळ मिळाला की त्या वेळामध्ये ते श्रीमद भागवतावर चर्चा करतात आणि धावपळ करत असतात। म्हणून ही जोडी मध्यम सांगितलेली आहे। कनिष्ठ जोडी ती सूत महाराज आणि शौनकादिक। सूत महाराजांची कनिष्ठ जोडी का? तर सूत महाराज भागवत कथा सांगून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात। शौनकादिक कनिष्ठ श्रोते का? या शौनकादिकांचं यज्ञाधिक कर्म करणे हेच काम आहे। पण काही काळ वेळ सुट्टी मिळाली की त्या सुट्टीमध्ये 7 दिवस आपण भागवत कथा ऐकून घ्यायची। पूर्वी काही मनोरंजनाचे कार्यक्रम नव्हते, ज्ञानाचे कार्यक्रम व्हायचे। कथा कारणम उदरभरणम असं सूतजी महाराजांचं त्या ठिकाणी उद्दिष्ट असल्या कारणाने ती कनिष्ठ जोडी सांगितली आणि सर्वात श्रेष्ठ उत्तम जोडी सांगितली ती म्हणजे राजा परीक्षिती आणि शुकदेवजी महाराज। का? तर शुकदेवजी महाराज हे आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून बसले। किती वर्ष? ब्राह्मणाचं पोर एक खेळासी ब्याले ब्राह्मणाचे पोर एक खेळासी 12 वर्ष लपाले रे 12 वर्ष लपाले गे कामत कामत बाहेर आले कामत कामत बाहेर आले कामत कामत बाहेर आले कामत कामत बाहेर आले राघवेची पडून गेले रे राघवेचे पडून गेले ऐक खेडिया तुझला सांगतो खेळ जाणून खेडिये रे ऐक खेडिया तुझला सांगतो खेळ जाणून खेडिये रे ऐक
ब्राह्मणाचे पोर एक खेडासे भ्याले, ते 12 वर्ष लपले रे. आईच्या उदरामध्ये कथा सांगणारा 12 वर्ष होता. त्यानंतर त्या जे बाळ आईच्या उदरात जास्त दिवस राहतं ते बाळ संयमी असतं म्हणे. आणि काही काही मुले इतके वचके आहेत की काकाच्या नाताच्या म्हणतात, का रे पुढचं बोलू नको ना. आईच्या उदरात थांबला होता का नाही रे जास्त दिवस. संयम 12 वर्ष लपले. आणि जे कथा श्रवण करणारे परीक्षिती महाराज आहेत ते सुद्धा इतके तपस्वी आहेत की त्यांचं तप, त्यांचं नशीब की त्यांना आईच्या उदरामध्ये द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिलं महाराज. तर त्या उदरामध्ये त्या बाळाने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांचे 2 डोळे पाहिले होते. 2 डोळे जन्माला आल्याच्या नंतर बाहेर ते डोळे मला कसे दिसत नाहीत म्हणून सावरे बावरे इकडे तिकडे पाहतायत, परीक्षा करतायत म्हणून त्यांचं नाव परीक्षित ठेवलं. कारण भगवंताचे डोळे हे एकदा जो बघतो ना महाराज, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ते डोळे बघावेसे वाटतात. क्योंकि मेरे सरकार के 2 नयन बड़े मत वाले हैं, लुभा लेते. सुनना चाहते हो 2 नैना सरकार के, इतने लुभावने की कहो ही मत. मुकुट सिर मोर का, भजनाकडे पण लक्ष द्या. मुकुट सिर मोर का, मेरे चित चोर का. मुकुट सिर मोर का, मेरे चित चोर का. 2 नैना नैना नैना, 2 नैना नैना नैना, 2 नैना सरकार के एक सरकार के एक ओ मुकुट सिर चोर का, मेरे चित चोर का. मुकुट सिर मोर का, मेरे चित चोर का. नैना नैना नैना, नैना नैना, नैना सरकार के करार के. नैना सरकार के करार के. घटाई तेरी गजरे की रेख पे, यह मुड़ा न्यार के तो जान गए यार. यह मुड़ा गए तो जान गए यार. मुकुट सिर मोर का, मेरे चित चोर का. मुकुट सिर मोर का, मेरे चित चोर का. 2 नैना नैना, 2 नैना नैना, 2 नैना सरकार के करार. 2 नैना सरकार के करार के.
खरं तर हिंदी भजनांमध्ये पण खूप एक आनंद येतो महाराज. तसे आपले मराठी प्रमाणात सुद्धा आहेत. राजसो सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकडा लोपला बायांनो. माझ्या भगवान परमात्माचे डोळे इतके सुंदर आहेत, बस अतिशय सुंदर आहेत बरं का. एक काहीतरी आगळा वेगळा विषय असावा म्हणून हिंदी भजन. ज्यांनी पागलदासजी महाराजांचे भजन ऐकलेले असतील महाराज, छान छान त्यांचे भाव देखील अतिशय आहे की नाही. दगडावर दगड मारला तर चिंगारी निर्माण होते म्हटले, आणि ती चिंगारी निर्माण झाल्याच्या नंतर दगडाचं महत्त्व प्रतिपादन करत असताना बरं का, मनातील अंतकरणातील भाव दगडात सुद्धा त्या ठिकाणी देव उभा करतो. तस्मात भावही कारणम सांगत असताना मी एक ऐकलेलं भजन आहे महाराज, अतिशय छान. पत्थर की राधा प्यारी, छान त्या ठिकाणी भजन म्हटलं जातं, गायलं जातं. ते भजन गात असताना म्हटले दगडावर दगड जर मारला तर त्याच्या चिंगाऱ्या त्या ठिकाणी निर्माण होतात. मग त्या दगडापासून कुठले कुठले देव बनवल्याच्या नंतर तिथे कोण कोण माठा टेकतो असे छान त्या ठिकाणी भाव सांगले जातात. महाराजांना आठवत नाही, भजन आठवलं की ते सांगतील पत्थर की राधा प्यारी. ठीक आहे, काय आपली मंडळी येते तोपर्यंत वातावरण कसं तरी तयार करावं लागेल ना. मला तर इथे बसल्यावर मोठं धर्मसंकट पडून जातं. ही एखादा कथेचा महत्त्वाचा भाग सांगायचा आहे आणि जर श्रोतेच जर नसतील तर मग काय सांगायला सुरुवात करावी. मग काहीतरी जे बसलेले आहेत म्हातारे कुतारे त्यांना आवडेल असं काहीतरी सांगावं. म्हणून सर्वात श्रेष्ठ जोडी ती म्हणजे राजा परीक्षिती आणि शुकदेवजी महाराज, आणि यांच्या मधला जो संवाद आहे तो संवाद म्हणजे श्रीमद भागवताची कथा जी आपण श्रवण करतोय. तर चला, काल आपण ह्या ठिकाणी आलं का म्हणा लवकर. पत्थर की राधा प्यारे, पत्थर के कृष्ण मुरारे, पत्थर के राधा प्यारे, पत्थर के कृष्ण मुरारे. पत्थर से पत्थर किसके होती पैदा चिंगारे, पत्थर से पत्थर किसके पैदा होती चिंगारे. पत्थर के नारहिया भगते श्री राम तारे, पत्थर के नारहिया भगते श्री राम तारे. पत्थर के माट में बेटी मैया हमारे, पत्थर के राधा प्यारे, पत्थर के कृष्ण मुरारे. ओ पत्थर के राधा प्यारे, पत्थर के कृष्ण मुरारे. छान भाव आहे महाराज त्या ठिकाणी, बघून घ्या. देता चालू मध्ये बंद पडताना रे भाऊ. चला, कुठल्याही भौतिक कंपनीकडे लक्ष न देता तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. ते भौतिक कंपन्या ते सुधरवतील तोपर्यंत. सज्जनांनो, गोवर्धन पूजा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत हा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 7 दिवस आपल्या करंगडीवर त्या ठिकाणी धारण केला. इंद्राला कळून चुकलं की सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही. इंद्रदेव शरण त्या ठिकाणी आलेले आहेत
आणि गोवर्धन लीलेच्या नंतर माझ्या कन्हैयाचा सन्मान हा सर्वत्र त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. सगळ्यांना कळायला लागलं की हा गवडियाच्या घरी जन्माला आलेला बाळ हा काही सर्वसामान्य बाळ नाही आहे. 7 दिवसाचा होता तेव्हा पहाडा एवढी पुतना मावशी मारली. 7च वर्षाचा एवढा मोठा पहाड त्या ठिकाणी करंगडीवर धरला. भगवंताचं चरित्र हे अद्भुत त्या ठिकाणी चरित्र आहे महाराज. त्याचा स्थायी भाव आश्चर्य, अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे आश्चर्य. सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडणारं भगवंताचं हे चरित्र. मग भगवान परमात्मा यांना मान सन्मान तर मिळतच होता, पण शेवटी लीलया लहान असल्या कारणाने भगवान परमात्मा गोकुळामध्ये मग छोट्या छोट्या त्या ठिकाणी खोड्या करतायत, लीला करतायत. इथे माकन चोर लीला आहे. नंतर उल्हाणे नावाचं त्या ठिकाणी एक प्रकरण छान येत आहे. गोपिका गराणे घेऊन येत आहेत. खरं तर गोपिका गराणे घेऊन येत आहेत, मात्र ते नुसतं एक निमित्त आहे. खरं कारण आहे त्यांना भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे बरं का. मग त्यामध्ये त्या काही गोपिका भगवंताकडे जात असताना गराणे घेऊन जात आहेत, काही त्या भगवान परमात्म्याला उपहार घेऊन जात आहेत. त्या उपहार नेणाऱ्यांमध्ये सुखिया माडीन नावाची एक गोपिका आहे. तिचं देखील छान चरित्र आहे. सुखिया माडीन, टाइम मिळाला तर क्रमाक्रमाने आपण तिचंही चरित्र त्या ठिकाणी पाहणार आहोत पुढे. उपहार उल्हाणे, त्या उपहारांपेक्षा उल्हाणे जास्त जेव्हा यायला लागले तेव्हा गोपिका यांचं स्वांतन करत असताना माता यशोदा कन्हैयाला म्हणते की बड़ा नटखट है रे तू, आज से बस ये मस्ती करना कन्हैया तू छोड़ दे, माखन चोरी करना तू छोड़ दे. अरे तुम्हारे घर 9 लाख गाय है, तू क्यों चोरी करता है कन्हैया, मुझे समझ में नहीं आता. दूसरे के घर तू क्यों माखन खाने को जाता है, अब हमारे घर में माखन नहीं है. तो कन्हैया बड़े प्यार से माता जी को कहते थे, सच कहूँ माँ तुझे, मुझे ना घर का नहीं बाहर का ही माखन अच्छा लगता है. ऐसे बहुत बदमाश कन्या है अभी भी कि उनको घर का माखन अच्छा नहीं लगता, घर की सब्जी भी अच्छी नहीं लगती, पड़ोसी की ओर बस वो अच्छा बनाते वो अच्छे आहे. तसे बदमाश कृष्ण. आई म्हटली थांब, मी तुझ्यावर आता त्या ठिकाणी नजर ठेवते, तुला अजिबात बाहेर जाऊ देणार नाही. बाहेरचं काय, घरचं सुद्धा माखन तुला मी खाऊ देणार नाही, घरचं सुद्धा माखन खाऊ देणार नाही. कन्हैया पण म्हटले आई तू काय मला घरचं माखन खाऊ देणार नाही, मी खाणारच नाही, माखन खाणार नाही आजपासून, घरातलं सुद्धा नाही आणि बाहेरचं सुद्धा नाही. भांडण झालं महाराज. आईचं आणि मुलाचं भांडण तरी किती असतं थोडंसं, आणि त्या भांडणामध्ये पण दिव्य आनंद असतो. एक दिवस झाला कृष्ण माखन खात नाही घरातलं, 2 दिवस झाले बाहेरही खोडी करायला जात नाही. मुलगा जर खोडी करतच नसेल, तो जर चंचल नसेल तर बद्ध मुलगा आईला सुद्धा आवडत नाही. नुसता गणपती बाप्पा बसून राहतो तो, आवडेल का आईला, नाही आवडणार. मुलं खोड्या करताना शोभून दिसतात. तो काहीच त्या ठिकाणी खोडी करत नाही, घरातला सुद्धा माखन खात नाही. 3रा दिवस उजळला आणि एक दिवस माखनच्या मटक्यामध्ये हात टाकत असताना कन्हैयाला आईने पाहिलं. म्हणत होता की मी माखन खाणार नाही, सापडला का नाही, पण एकदा का त्याने हात जर काढून घेतला म्हटले तर हा बदणारच नाही मला. त्याला खाऊ दिलं एक गोळा, आणि अजून 2रा गोळा माखनचा घेण्यासाठी मडक्यात जेव्हा हात टाकला तेव्हा यशोदा माता पडत पडत गेली आणि म्हटले कन्हैया हात मटकी में रहने दो, टॅचो
थांब तिथे, स्टॉप. आणि मडक्यातला हात मडक्यावरच दाबून धरला असा आणि कान पकडला. क्यों रे, बड़ा नटखट है तू तो कहता था कि मैं आज से माखन बाहर का क्या घर का भी नहीं खाऊंगा, फिर क्यों खाया तूने माखन? तो कन्हैया बड़े प्यार से माँ को कहने लगे कि मैया मैं थोड़ी ही माखन खा रहा था, हाथ तो छोड़. हाथ छोड़ दिया जशोदा माँ ने. तब हाथ बाहर निकाला तो हाथ में सोने का कड़ा पहना हुआ था. तो कहने लगा, हाँ माँ तूने ये जो सोने का कड़ा मुझे पहनाया है ना, तो मैं बाहर खेलने नहीं जाता हूँ, घर में ही बैठा था. तो इतनी गर्मी मुझे लग रही थी कि ये कड़ा भी गर्म हो गया और इसकी गर्मी मुझे चुभने लगी. तो किसी से मैंने सुना था कि माखन बहुत ठंडा होता है, आज भी हाथ जलने के बाद माखन लगाते हैं. तो मैंने सोचा कि ये चुभती हुई गर्मी मुझे सहन नहीं होती ना, तो चलो माखन जरा ठंडा होता है तो उस माखन में सोने का कड़ा डुबा दूं, इसलिए मैंने माखन के मड़के में हाथ डाला था, खाने के लिए नहीं. तो माँ कहने लगी, अब कन्हैया तू झूठ भी बोलने लगा, देख देख जरा आईने में तेरे होठे के ऊपर अभी भी माखन लगा हुआ है, तूने माखन खाया है, झूठ बोलता है तू. तो एक हाथ लगाया अपने होठों को, तो समझ में आ गया चोरी पकड़ी गई, भगवान है. तो भगवान कहने लगे, माँ सच कहूं तुझे, तूने जो सोने का कड़ा मुझे पहनाया ना, उसकी गर्मी मुझे यहाँ चुभती थी, फिर वो गर्मी यहाँ से यहाँ तक, यहाँ से यहाँ तक, यहाँ से यहाँ तक, यहाँ से पेट में चलेगी. तो मेरे पेट में भी जलन हो रही थी, तो मैंने पेट की जलन बुझाने के लिए थोड़ा सा माखन खा लिया. आणि यशोदा मातेला हसू आलं महाराज की किती किती नाटकं करशील रे, किती खोटं बोलशील. भगवान परमात्मा त्या ठिकाणी खोड्या करतोय म्हणून आई पुन्हा सांगते की बाबा खोड्या करू नको बरं का, एका चरणामध्ये अजिबात खोड्या करू नको. खोड्या नको करू माझे बाळा,